सिद्धांत एम-पी-एस-सी अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. भूगोलचे आपण पहिले व्हिडिओज खूप सारे तयार केलेले आहेत. तुम्ही ते जाऊन बघू शकता. त्यानंतर आपण आता आर्कियन खडक, धारवाड खडक, त्यानंतर कडप्पा खडक, गोंडवान्यातील खडक, विद्यन खडक आणि कोकण किनारपट्टी त्याची संपूर्ण माहिती, त्यानंतर पश्चिम घाट, सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वताच्या ज्या महाराष्ट्रातील बहुतांश भाग हा ज्वालामुखी निर्मित म्हणजे खडकांचा बनलेला आहे आणि याची जाडी महाराष्ट्रात मध्यभागी आहे. ही जाडी जी आहे ती पूर्वेकडे कमी कमी होत जाते. म्हणजे जर आपण असं गृहीत धरलं की हा त्रिकोण असा महाराष्ट्र येतो आणि याच्या पूर्वेकडे म्हणजे हा जर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण त्याच्या पूर्वेकडे कमी कमी होत जाते. तर बघा, राज्यात सर्वात जुने खडक विदर्भातील वैनगंगेच्या खोऱ्यात आहे आणि त्यानंतर तापी खोरे असा क्रम लागतो. महाराष्ट्रातील प्राकृतिकदृष्ट्या कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत आणि पश्चिम घाट, डोंगरराळ प्रदेश आणि पठार असे 3 भाग पडतात. पण सुरुवातीला आपल्याला महाराष्ट्राचे हे 3 प्राकृतिक म्हणजे भाग निर्मितीवेळी निर्माण झालेली जी भूगर्भ रचना आहे ते समजून घ्यावी लागेल. आता या भूगर्भ रचनामध्ये काय काय आहे तर बघा, आर्कियन खडक, धारवाड खडक, विज्ञान खडक. तर सगळ्यात पहिले आपण आर्कियन खडक बघू आणि आर्कियन खडकाचे जे वैशिष्ट्य आहे काय आहे ते पहा. बघा, जवळपास 4600 ते 2500 दशलक्ष वर्षापूर्वी याची निर्मिती झाली आहे. त्याला आपण आर्कियन खडक असं म्हणतो, म्हणजे सगळ्यात जुना खडक. यामध्ये काय आहे ते ग्रॅनाइट, नीस, शिस्त यासारखे जे खडक आहेत ते खडक आढळतात. पूर्णपणे ज्वालामुखी प्रकारचे आहेत, यांना मूळ खडक असे म्हणतात आणि या खडकांमध्ये लोह खनिजांचे साठे जे आहे ते आढळतात. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ते आहे. तर अशा प्रकारचे आर्कियन खडक आपल्याला दिसून येते. आता आपण धारवाड खडक बघणार आहोत. अग्निजन्य खडकांसोबत रूपांतरित आणि जलजन्य स्तरित खडक. आता हे जे होते ते शुद्ध म्हणजे अग्निजन्य होते, पण इथं बघा रूपांतरित आहे, जलजन्य स्तरित स्वरूपाची प्रक्रिया होऊन हा खडक तयार झालेला आहे. यामध्ये डोलोमाइट, त्यानंतर संगमवर, अभ्रक आणि हॉर्नब्लेड या खडकांचा उपयोग, म्हणजे इथे बघा काय होतं, ग्रीस, इथे ग्रॅनाइट, निशिस्त यासारखे खडक होते, तर इथं डोलोमाइट, संगमवार, अभ्रक, हॉर्नब्लेड सारखे खडक आढळतात. आता हे कुठे आढळते बघा, तर नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील हा खडक आढळतो आणि त्यासोबतच खडकास येथील सोसार सिरीज म्हणतात आणि या खडकात उच्च प्रतीचे जे मॅग्नीजचे साठे आहे ते सापडतात. मॅग्नीजच्या साठ्याबद्दल फक्त धारवाड खडक याबद्दल म्हटलेलं आहे आणि इथं मॅग्नीजचा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजेच धारवाड खडकमध्ये आपले जे मॅग्नीजचे साठे आहे ते आहे, याच्यावर प्रश्न जे आहे ते येऊन गेलेला आहे. त्यानंतर आपण आता बघू कडप्पा खडक. लोअर पॉलिओझोक म्हणजे लोअर पॉलिझोक काळात 500 दशलक्ष वर्षापूर्वीची निर्मिती झालेला हा खडक आहे आणि दक्षिण कोल्हापूर आणि गोंदिया, यवतमाळ भागात हा आढळतो. आतापर्यंत जो आहे तो कोल्हापूरचा उल्लेख कुठेही केला नाही, पण कडप्पा खडक आल्याच्या नंतर कोल्हापूरचा उल्लेख झाला. तर हे एक लक्षात ठेवण्यासाठी कोल्हापूर हा म्हणजे कोल्हापूरचा हे आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आहे की विद्यन खडक, जो महाराष्ट्रात हा तुरळक ठिकाणीच आढळतो. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत जे 3 खडक बघितले ते महाराष्ट्रात आढळतात, पण हे विद्यन जो खडक आहे तो बिलकुल महाराष्ट्रामध्ये आढळत नाही. एक्झाममध्ये ह्या ज्या गोष्टी कमतरता आहे किंवा कमी आहेत त्याही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि जर आढळलाच तर फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उत्तरेकडे हा दगड आढळतो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे की गोंडवानाखालील खडक विदर्भ, मध्य मराठी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतात आणि दगडी कोळशांचे जे जाड थर सुद्धा सापडतात. आता हे जे आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे जे म्हणजे पठार किंवा महाराष्ट्राचे जे विभाग पाहणार आहोत त्यामध्ये कोकण किनारपट्टी, डोंगर आणि दख्खनचे पठार पाहणार आहोत. कोकण किनारपट्टी, त्यानंतर डोंगर आणि दख्खनचे पठार. तर सगळ्यात पहिले आपण बघू की म्हणजे कोकण किनारपट्टी आपल्याला काय काय सांगते. तर बघा, महाराष्ट्राच्या किनारपट्टींचा भाग पूर्व आफ्रिका खंडाची संलग्न होता. म्हणजे एकदम जुन्या काळामध्ये आपण पूर्व जे आफ्रिका आहे त्याला आपण संलग्न होता. मग काय झालं होतं की जमिनीच्या हालचालीमुळे ऑस्ट्रेलिया, इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट भूपट्टाच्या उत्तर वहनामुळे भारताचा जो पश्चिम किनारा आहे तो आफ्रिकेच्या भूपट्टापासून वेगळा झालेला होता. मग या प्रक्रियेत काय झाले की राज्याची किनारपट्टी तयार झाली आणि यालाच प्रस्तरभंग असे म्हणतात. पूर्वी राज्याचा जो किनारा होता तो उंचावर होता म्हणते, पण समुद्राची पातळी जशी जशी वाढत गेली तसा किनारा जो आहे तो पाण्याखाली गेला. कोकणात पूर्वी ज्वालामुखी असावेत असं म्हणजे यामागचा जो पुरावे सापडतात. कशामुळे तर बघा, इथं गरम पाण्याचे झरे आहे. तर जुनेचा आपण पेपर बघितले तर गरम पाण्याचे झरे कुठे कुठे आहेत याबद्दलही प्रश्न विचारलेला गेला आहे. तर कोकण किनारपट्टीची आपण लांबी बघू की उत्तरेकडील
दमणगंगा नदीच्या खोऱ्यापासून तर दक्षिणेकडे तेलेखोर नदीच्या खाडीपर्यंत 720 किलोमीटरचा लांबीचा हा समुद्र किनारपट्टी आहे. त्याला आपण कोकण किनारपट्टी असे म्हणतो. त्याची रुंदी किती आहे तर 30 ते 60 किलोमीटर याची रुंदी आहे. नद्यांच्या खोऱ्यात रुंदी जास्त आढळतात. आता उल्हास नदीच्या खोऱ्यातील जी रुंदी आहे ते 100 किलोमीटर आहे. तर फक्त हे जे उल्हास नदी आहे ना तिथे जास्तीत जास्त आहे ते म्हणजे 100 किलोमीटर. हे जे महत्त्वाचे पॉईंट आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या टॉपिकवर प्रत्येक एक्झाममध्ये एक तरी क्वेश्चन विचारला जातो. MPSCची जी कंबाईनची एक्झाम आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हे सर्वात प्रथम विचारले जाते. तर बघा ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त रुंदी आहे. याचं क्षेत्रफळ किती आहे तर 30,394 क्षेत्रफळ आहे म्हणजे 24 किलोमीटर आणि उंची जी आहे ती 275 आणि 30. याची रचना बघू आता की कोकण हा समुद्र सह्याद्रीच्या पायथ्यावरून म्हणजे पायथ्यापर्यंत रुंद आहे. कोकणच्या पश्चिमेस अरबी समुद्र तर पूर्वेस सह्याद्री असल्याने या भागात नैसर्गिक सीमा लाभलेली आहे. हा सपाट प्रदेश नसून उंच आणि सखल प्रदेश आहे. अरबी समुद्राच्या सखल भागास काय म्हणतात खलाटी आणि म्हणजे कोकणातील डोंगर भागास वलाटी असे म्हणतात. म्हणजे जो डोंगराळ भाग असेल तर वलाटी आणि जो सखल भाग आहे त्यात खलाटी असे म्हणतात. याचे उपविभाग पाहणार आहोत की जसं उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण म्हटलेलं आहे. तर उत्तर कोकणमध्ये काय आहे ते जर आपण वरचा उत्तर म्हणजे वर तर बघा ठाणे, पालघर, मुंबई उपनगर आणि मुंबई रायगडपर्यंत हे उत्तर येतात आणि दक्षिणेकडे बघा तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा समावेश होतो. आता इथे खाडी सांगितलंय की नदी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते त्या भागात समुद्राच्या भरतीचे जे पाणी आहे तिथे जमा होते किंवा मुखात जिथपर्यंत जाते त्याला आपण खाडी असे म्हणतो. त्यानंतर आपण पाहू की मुंबईच्या दक्षिणेस धरणतर खाडी. खाडीवर हे प्रश्न येतात. तर मुंबईच्या दक्षिणेकडे धरणतर खाडी जे पाताळगंगा नदीमध्ये आहे आणि जिल्हा रायगड. त्याच्या जोड्या लाव्यामध्ये हा जो प्रश्न आहे त्या प्रश्न म्हणजे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर रोह्याची खाडी, राजपूरची खाडी आणि पाणकोटची खाडी हे कोणत्या नदीवर आहे तर सावित्री नदीवर आहे. केळशी नदी त्यानंतर म्हणजे भारजा नदी जिल्हा रत्नागिरीला आहे. दाभोळची खाडी हे वशिष्ठी नदी जिल्हा रत्नागिरीला आहे. जयगडची खाडी हे शास्त्री नदीवर आहे आणि जिल्हा रत्नागिरी. जैतापूर खाडी हे काजळी नदीवर आहे जिल्हा रत्नागिरी. विजयदुर्गची खाडी देवगड खाडी देवगड जिल्हा म्हणजे देवगड नदीवर आहे सिंधुदुर्ग जिल्हा. कालावडी खाडी गड जिल्हा म्हणजे गड नदीवर आहे जिल्हा सिंधुदुर्ग. कार्लाची खाडी हे कार्ले नदीवरच आहे आणि जिल्हा सिंधुदुर्ग. तेरेखोलची खाडी. त्यानंतर आपण पाहणार आहोत की बंदरे. जसं कोकण किनारपट्ट्यावर किंवा किनाऱ्यावर खोल बंदरे आढळतात आणि कोकणात एकूण 49 बंदरे आहेत. मुंबई हे नैसर्गिक व 7 बेटांचा समूह असलेले बंदर या भागात आहे. रायगड जिल्ह्यात तयार करण्यात आलेले जे अत्याधुनिक म्हणजे बंदर आहे ते जवाहरलाल नेहरू पोर्ट त्याला आपण नावाशेवा असं म्हणतो आणि या सहाय्य म्हणजे कॅनडा या देशाने केलेले आहे. तर हे सुद्धा माहिती महत्त्वाची आहे आणि हे बंदर म्हणजे मुंबई ताण कमी करण्यासाठी बांधलेले आहे. कोकण किनाऱ्यावर सर्वाधिक जे किनारपट्टी लाभलेली आहे ते जिल्हा रायगड 240 किलोमीटरची आहे. म्हणजे कोकण किनारपट्टी सर्वाधिक कोणत्या म्हणजे जिल्ह्याला लागली असेल तर ते लागलेली आहे रायगडला जे 240 आहे आणि मासेमारी आघाडीवर असलेला जो जिल्हा आहे तो रायगडच आहे. यानंतरचं प्रश्न म्हणजे जसं इथं केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था कुठे आहे तो मुंबईला. राज्यातील पहिले मत्स्यालय कुठे आहे तर पोरवाल मुंबई. राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय कुठे आहे तर वर्सोवा. कोकण किनारपट्टी जवळ म्हणजे तेल क्षेत्र आहे ते बॉम्बे हाय व वसई हाय. कोकणातील नैसर्गिक वायूवर आधारित जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते उरण रायगड आणि कोकणातील किनारी प्रदेशात मालवण व हर्णे दरम्यान गुहा आहे. आता हे डोंगर रांगा पाहणार आहोत त्यामध्ये पश्चिम घाट त्यालाच आपण सह्याद्री पर्वतरांगा म्हणतो. आता याची सुरुवात कुठून येते बघा तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पासून तो कोल्हापूरतील चंदगड पर्यंतचा याचा जो लांबी आहे ती लांबी आहे जवळपास 800 किलोमीटरपर्यंत लांबी आहे आणि हा पट्टा म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो सह्याद्री. आता सह्याद्रीची जी निर्मिती आहे ती प्रस्तरभंगामुळेच झालेली आहे आणि सरासरी त्याची जी उंची येते ते 900 मीटर पर्यंत येते. तर हे जे वैशिष्ट्य आहे ना म्हणजे सह्याद्री पर्वताची तेही विचारले जातातच. तर सह्याद्रीचा जो पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टीवर खचल्याने पश्चिम उतार हा तीव्र आहे म्हणते आणि सह्याद्री पर्वतरांगा ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पण आहे. त्यात अनेक नद्यांचा उगम झालेला आहे आणि त्याला अशी दुतर्फाही केलेली आहे. सह्याद्रीची जे महाराष्ट्रातील उंची आहे ती उत्तरेकडे दक्षिणेकडे कमी कमी होत जाते. तर बघा जे सह्याद्रीच्या उपरांगा आहेत ते कोणकोणत्या यावर 100% प्रश्न विचारले जातात. जसं सातमाळ डोंगर रांगा, अजिंठा डोंगर रांगा आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा.
हे जे डोंगररांगा आहे सातमाळ, तर ते बघा गोदावरी आणि तापीचे जे खोरे आहेत ते वेगळं करते आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा नाशिक जिल्ह्यातील, म्हणजे नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग सातमाळ डोंगररांगा आहे. आता हे गोदावरी ते बघा सातमाळ डोंगररांगा अंकाई आणि टंकाई पासून या नावाने ओळखले जातात. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील जे नाव यात प्रसिद्ध देवगिरी किल्ला, वेरूळ, अजिंठा लेणा, त्यानंतर डोंगराच्या उत्तरेकडील जे उत्तरावर वाघूर नदीच्या किनारी आहे, याच जवळ वेरूळ डोंगर म्हणजे डोंगरात म्हणजे जिल्हा औरंगाबाद येथे वेरूळ लेणी आहे. ते हे अजिंठा डोंगररांगा आहे. आता हे जे बालाघाट म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आहे ते बघा पुणे नगर जिल्ह्यांच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी जी गोदावरी नदीच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग आहे. भीमा नदी खोरे आणि बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे. आणि त्यानंतर आहे शंभू महादेव डोंगररांगा. आता हे जे डोंगररांगा आहे ते भीमेच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे वेगळे करणारे आहे. भीमेच्या दक्षिणेस भीमा आणि कृष्णा नदीला वेगळे करणारे शंभू महादेव डोंगररांगा आहे. आणि सातारा जिल्ह्यातून जाणारी जी रांग आहे ती शंभू महादेव डोंगररांगा आहे. आणि ही रांग रायरेश्वराच्या पासून ते शिंगणापूर पर्यंत या पसरलेल्या आहे. या डोंगररांगेतील पाचगणीतील जे प्रसिद्ध पठार टेबल लँड पठार आहे आणि या राज्यात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी पर्वतरांग सुद्धा आहे. तर सह्याद्रीच्या उपरांगा हे सातमाळ डोंगररांगा, अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंद्र डोंगररांगा आहे. त्यानंतर इथे बघा घाट दिलेले आहेत, जसं थळघाट नाशिक मुंबई, आंबाघाट रत्नागिरी कोल्हापूर, आंबोली घाट सावंतवाडी बेळवाण, त्यानंतर कुंभर्ली घाट चिपळूण कराड, दिवा घाट पुणे बारामती, नाणेघाट अहमदनगर मुंबई, रणतुंडी घाट महाड महाबळेश्वर, आंबेनळी महाबळेश्वर पोलादपूर, माळशेज घाट आळेफाटा कल्याण, बोरघाट हा पुणे मुंबई, फोंडा घाट हा कोल्हापूर गोवा, खंबाटकी घाट हे पुणे बेंगळूर आणि वरंधा घाट भोर महाड, चंदनपुरी घाट नाशिक पुणे, पार घाट सातारा रत्नागिरी, परसरणी घाट हा वाई महाबळेश्वर आणि तांबेनी घाट. पद्धतीने आपण एक भूगोलचा एक महत्त्वाचा टॉपिक इथे कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा. आणि तुम्हाला आणखी व्हिडिओमध्ये आणखी काही नवीन विषय पाहिजे असेल की जे आपल्या एक्झामसाठी MPSCसाठी खूप महत्त्वाचं आहे, ते मला कमेंट्स करून सांगू शकता. थँक्यू.